कोटंबा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व आदिशक्ती अभियान अंतर्गत महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी सभागृहात उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रेणुका कोटंबकार तर प्रमुख उपस्थितीत सामुदायिक आरोग्य अधिकारी वैशाली तित्रे होत्या। या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला। माजी सरपंच रेणुका कोटंबकार यांच्या वतीने महिलांना वाणाच्या स्वरूपात भारतीय संविधानाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले। महिलांनी या पुस्तकांचे वाचन करून संविधानातील हक्क, कर्तव्ये तसेच सामाजिक जाणीव याची माहिती करून घ्यावी असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले। महिलांनी शिक्षित व जागरूक राहणे हीच खऱ्या अर्थाने सक्षम समाजाची पायाभरणी असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी सामुदायिक आरोग्य अधिकारी वैशाली तित्रे यांनी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, नियमित तपासण्या, पोषण आहार व स्वच्छतेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंगणवाडीतील लहान मुलांची लूट करण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। तसेच महिलांसाठी उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। विजेत्या महिलांना माजी सरपंच रेणुका कोटंबकार यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले। याचबरोबर गावातील एकल व विधवा महिलांचा सन्मान करत त्यांनाही वाण देण्यात आले। ही बाब उपस्थित महिलांमध्ये विशेष कौतुकाचा विषय ठरली। हळदी कुंकू कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आपुलकी, एकोपा व सामाजिक सलोखा वाढीस लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेविका जयश्री महादुले, आशा सेविका वैशाली रंगाटाटे, अंगणवाडी सेविका शोभा चिडाम, ज्योत्स्ना तुंबडाम, मदतीस पूनम खाडे, वंदना मस्के तसेच महिला बचत गटाच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले। या कार्यक्रमास गावातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।